शेती करत असताना नुसते पीक पद्धतीवर अवलंबून न राहता, त्याच ते पीक न घेता, आपल्याकडे जेही कुठलं पीक असेल, आपल्याकडची जीही कोणती परिस्थिती असेल, त्या पिकासोबत आपल्याला एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणं फार आवश्यक आहे. आपल्याकडे 2 परसबागेमध्ये आपण कोंबड्या घेऊ शकतो. आपल्याला देशी कोंबडी घ्यायची असेल किंवा इतरही कुठलीही कोंबड्यांच्या खूप साऱ्या जाती आहेत. तर आपल्या आवडीनुसार आपण त्यामध्ये परसबागेत कोंबड्या ठेवायला पाहिजे. कोंबडी पालनातून आपल्याला पैसा मिळेल. आपल्याकडे त्यासोबतच शेळीपालन आपल्या आपल्या परिस्थितीनुसार 1, 2, 4 आपल्याला जशा जमतील तशा आपण शेळीपालन सुद्धा त्यामध्ये ठेवावं. सोबतच आपण त्यामध्ये आपल्याकडे एखादी म्हैस असली तर आपल्याला त्यापासून दूध मिळेल, शेण मिळेल. तशीच एखादी जर गाय आपण पाळू शकलो तर त्या गायीपासून सुद्धा आपल्याला शेण मिळेल आणि दूध सुद्धा मिळेल. इतर पदार्थ सुद्धा मिळतील. आपल्या शेतावर जो काही पीक आहे त्याचा जे तणस निघतो किंवा जो चारा त्यामधून निघतो तो चारा आपल्या पिकांना तो चारा आपल्या जनावरांना मिळेल. एकात्मिक शेती पद्धतीमुळे आपल्याला सर्व स्त्रोतांमधून पैसा मिळतो आणि त्यामुळे आपलं जे राहणीमान आहे ते आपण उंचावू शकतो अधिक आर्थिक नफा मिळाल्यामुळे. तर आपण पिकासोबतच जी जनावरं आहे, पशुसंवर्धन आहे त्याचाही आपण उपयोग करावा व स्वतःचं जे आर्थिक जीवनमान आहे ते उंचावावे.